मला रागावर कंट्रोलच नाही ठेवते. राग ऍक्च्युली कंट्रोल करायची गोष्ट नसते, म्हणून म्हणतात अँगर मॅनेज करा. कारण अँगर सगळ्यांना येऊ शकतो, म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ बिंग ह्युमन. म्हणून रागात लोक कधी कधी काही बोलतात. राग ही एक एनर्जी, तर ही एनर्जी शरीरात कुठे साठवली जाते? मेन म्हणजे छातीमध्ये, पोटामध्ये, शोल्डर्स मध्ये, इवन जबडा आपला टाईट होतो, घट्ट बंद होतो. जेव्हा आपण रागवतो तेव्हा आपण क्लेंच करतो आपले दात, त्याला रिलीज करणं हे जास्त इम्पॉर्टंट. त्याला रिलीज कसं करायचं? ब्रेन मध्ये ना आपलं एक रिवॉर्ड मेकॅनिझम असतं, म्हणजे त्याला डोपेमाइन पाथवेज असं म्हणतात. जेव्हा आपल्या इच्छा पूर्ण होतात तेव्हा आपला मूड छान असतो, पण जेव्हा आपल्या इच्छा अपूर्ण राहतात ना तेव्हा तो रिवॉर्ड मेकॅनिझम डिस्टॉर्ट होतो. राग कधी सुटत नसतो, ते इमोशन्स आपल्या आतमध्ये दाबले गेलेले असतात. समाज मग रागाकडे इतक्या निगेटिव्हली का बघतो? समाजाला फक्त ती रिॲक्शन बघायचा सराव असतो. मला वारंवार राग येतो, तर मग बॉडीवर त्याचा ऍडव्हर्स इम्पॅक्ट काय होतो? आपल्या बॉडीमध्ये सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम असते. म्हणून खूप जे रागीट लोक असतात त्यांना ऍसिडिटी, हेडेक्स किंवा मायग्रेनचे त्रास असतात. मुफट होणं म्हणजे अँग्री होणं असं नेहमीच नसतं. तर लहान मुलांच्या अँगर मॅनेजमेंटसाठी पेरेंट्ससाठी काही अशा काही टिप्स आहेत? जेव्हा लहान मूल रागवतं तेव्हा त्याची आई त्याच्याकडे लक्ष देते, पण ती ऍक्च्युली लहान मुलाची हाक असते की माझ्याकडे आई तू बघ, मला अटेन्शन हवंय.